नमस्ते बालमित्रांनो, मला ओळखलं का? मी कोण आहे? मी शुभांगी कीर आहे, यूट्यूबवरची. आणि मी खास तुमच्यासाठी आहे ना, छोट्या मुलांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा मी छान छान गोष्टी म्हणजे सांगणार आहे. जसं माझ्या आईने मला सांगितलेल्या गोष्टी आहेत ना, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि त्या कसं माहिती आहे का, मुलांना समजलं नाही तरी तुम्ही मोठ्या माणसांनी आहे ना, म्हणजे छोट्या छोट्या मुलांना त्या माझ्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्यांना ऐकायला द्यायचं. म्हणजे व्हिडिओ करून म्हणजे त्यांना चालू करून द्यायचं. मी तुम्हाला आहे ना, अशी माझ्यामध्ये अशी घडलेली गोष्ट माझ्या मुलांची मी तुम्हाला आता सांगते. एकदा काय झालं, माझा मुलगा आहे ना 2.5 वर्षाचा होता, तेव्हा मी गावाला गेलेली. आणि गावाला कसं माहिती आहे, कोंबडी वगैरे भरपूर. आणि आमच्या घराच्या भोवती सगळी आंब्याची झाडं वगैरे, काजूची, आंब्याची, फणसाची, ती कशी आमच्या घरावाटली झाडं. ते काय, आमचा एक कुत्रा होता, त्याचं नाव होतं पिण्या. म्हणजे तो पिण्या आहे ना, आम्ही गावाला गेलो ना की तो रात्रीचे आंबे आहेत ना, जवळ असे पडायचे. ते आहे ना, तोंडाने आणून आहे ना, ते आंबे आमच्या तुळशीजवळ ठेवायचा. म्हणजे अंगणात अशी तुळस होती आणि तो तुळशीजवळ आंबे आणून ठेवायचा. तर मी माझ्या आईला बोलले, हे काय मला माहिती नव्हतं. तर मी माझ्या आईला बोलले, म्हटलं आई, म्हटलं सकाळी लवकर उठवा. म्हटलं म्हणजे कसं माहिती आहे का, सकाळी जो कोण लवकर उठून जाईल ना, तो आंबे घेऊन येईल. म्हणजे अशी गावातली माणसं सगळीच आहेत ना, सगळीच लवकर उठून आंब्यासाठी काळोखातना बॅटरीने वगैरे असं टॉर्च घ्यायचे आणि ते टॉर्चने वगैरे आंबे शोधून रानात ना आणायचे. कारण घराच्या जवळ असे, घरात आसपास झाडं खूप, म्हणजे खूपच झाडं आंब्याची. तसं म्हणजे मी आईला म्हटलं, आई म्हटलं सकाळी जरा लवकर उठव, म्हणजे पप्पूसाठी, सोनीसाठी म्हटलं जरा आंबे आणायला. तर म्हणजे तू चिंता नको करू, तू कशाला काळजी करते, आपला पिण्या आहे ना, तो आणतो सकाळचे आंबे. म्हणजे पिण्या आणतो आंबे? हा म्हणतो, पिण्या आणतो ना आंबे, तू नको टेन्शन घेऊ आंब्याचं, भरपूर आंबे असतील बघ उद्या सकाळी तुळशीजवळ. म्हणजे अंगण असतो ना घराच्या बाहेर, तिथे आमचं मोठं तुळशीचं वृंदावन आहे. आणि तिथे आणि बाहेर कसं पिण्या लवकर त्याला आम्ही सोडायची. पिण्या म्हणजे आमचा कुत्रा, आम्ही त्याला कधी कुत्रा म्हणून बोललेलंच नाही. म्हणजे खूप आमचा प्रेमाचा होता तो, आणि त्याला आम्ही पिण्या नाव ठेवलेलं. तर सकाळी आम्ही ना, मग काय आमच्या आईने काय आम्हाला उठवलं नाही. तर त्यांनी काय केलं, आम्ही सकाळी उठलो आणि बाहेर माझ्या आईने सांगितलेलं तसं म्हटलं बघूया तरी आमच्या आईचं काय खरं आहे का. म्हणून बघितलं, मला अरे वा, अशी रास करून ठेवलेली आंब्याची. जरा त्याला एक दात लागेल तर शपथ, असे मस्त मस्त गोडे आंबे, रसाळू आंबे असे आमच्या घराच्या जवळ ते तेवढे रास आणून त्याने त्या तुळशीजवळ ठेवलेली होती. मग ते म्हटलं, हा मी जाऊन पटकन घरामध्ये सांगितलं, हा लयच खूप आहे आंबे, भरपूर आणले आहेत पिण्याने आंबे असं म्हणून. तर मी म्हणते, ऐक, पिण्याने आंबे आणलेले कसे खायचे ना, म्हणजे कुत्र्यांनी तोंड लावलं असं. तर म्हणतो, नाही काय नाही होत, तो काही दात पण नाही लावत, तो चांगली अशी नुसती दबड्यात पसरून घेऊन येतो, अशी माझी आई म्हणते. मला एवढं रात्रीचं तू जातो तरी कसा? हा त्याला बरोबर दिसतो, तो सगळ्यांच्या आधी जाऊन आहे ना तेवढे ते आंबे आणतो. मी म्हणता, कुठे आता तुझं लग्न झाल्यापासून मी कुठे आंब्याला जाते, कुठे बाहेर, तोच पिण्या मला आणून देतो असं. आता जसं कोंबडी वगैरे आहे ना, कोंबडी वगैरे पण बाहेर अशी फिरतात ना, तर आपली आई कशी खाण्याला वगैरे कोंबड्यांना ई करतात ना गावी, तर ओरडायची म्हणजे कोंबडी यायला पाहिजे म्हणून ये करून असं, म्हणजे कोंबड्या खाणं द्यायला. तर तो आमचा पिण्या काय करायचा, तो असं ना कोंबड्याच्या पाठना जायचा आणि त्या कोंबड्यांना पण समजायचा की हा पण आपल्यातलाच आहे कोणतरी प्राणी. मग तो पिण्या तिकडे गेला म्हणजे ते कोंबडी पण समजायची की तो पळत यायचा घरी, म्हणजे त्याच्या पाठोपाठ ती कोंबडी पण घरात म्हणजे यायची आणि खाणं खाऊन जायची. तर ते आंबे आहे ना, आम्ही असे धुवून बिवून असे स्वच्छ घेतलेले आणि आम्ही आपले दिवसभर ते खाल्ले. तर अशी दुपार झाली, तो पिण्या आहे ना, तो असा म्हणजे मुलांना म्हणजे असं आम्हाला वगैरे चाटा बिटायचं, असं अंगावर फिरायचं, बसायचं आमच्या बाजूला, मांडीवर असं आपलं त्याचं डोकं ठेवायचा, असं म्हणजे खूप आवडीचा, म्हणजे एकदम चांगला होता तो. आणि तो आहे ना, तेव्हा माझा मुलगा 3 वर्षाचा, म्हणजे चालायचा असं चांगला. आणि असं वरती चढण होती जरा, आमच्या घराच्या वर अशी जराशी चढण आणि आंब्याची झाडं. तर तो पिण्या गेला ना, तर पिण्याच्या पाटणा आहे ना, हा माझा पप्पू गेला, म्हणजे माझा मुलगा तेव्हा 3 वर्षाचा होता. तो त्याच्या पाटणा असं हळूहळू जातो तर ते आंब्याची झाडं आहेत ना, ते आंबे लय भरपूर आंबे, आणि आपल्या जरा हवा आली की धडाधड ते पडायचे. तर त्याने काय केलं, एक अशी पिशवी होती, अशी रेलिंग असतो, रेजे असतात ना गावाला, तर रेजेला ते आंब्याची पिशवी अशी ठेवलेली असायची. तर ती पिशवी घेतली त्याने, म्हणजे माझ्या मुलांनी, आणि तो त्या पिण्याच्या पाटणा त्या आंब्याच्या झाडाखाली गेला. त्यानं तो पिण्या जसे आंबे जमा करतोय, पिण्या तोंडातून आंबे त्याच्या पुढ्यात आणून देतोय, तो आपला जमा करतोय, तो पिशवीत टाकतोय. पप्पू माझा म्हणजे पोरगा माझा, तो पिशवीत टाकतोय
आणि तो पिण्या आहे ना, तो आंबे सगळे जबड्यात असा तोंडात धरून आंबे आणतो त्या पुढ्यात. आता त्याने आहे ना ती पिशवी भरली. त्याने आम्हाला काय माहिती ना, आम्ही घरामध्ये. आता मी एवढी नवीन आता खूप दिवसांनी गावाला गेली म्हटल्यावर माझ्या भोवती सगळी माणसं जमा झालेली. तेव्हा कुठे माझा मुलांकडे लक्ष आणि काय, आपली एवढ्या म्हणजे दिवसांनी माझी आई भेटली, माझ्या बहिणी भावंड भेटली. मी त्याच्यामध्ये खुश, मी मुलं बिलं सगळी विसरूनच गेली. आता हा कुठे गेला आणि काय ते पत्ताच नाही. नंतर आम्ही काय म्हणजे तर तो आहे ना पिशवीत भरले आंबे आणि पिशवी त्याला जड उचलत नव्हती. अशी उचलायला पिशवी जातोय तर उचलत नाही. पिशवी उचलत नाही म्हणून तो रडतोय. आणि एवढा रडतोय की असं वाटतं की कोणी त्याला मारलं बिरलं की काय. म्हणून आहे ना एवढा आवाज आला, घरी आला, एवढा रडतोय जोरात जोरात. आमची एवढी धांदल उडाली ना. आई तर माझी काय नुसती म्हणजे वेड्यासारखीच झाली. अरे तर बैला बिलानी मारलं की काय पप्पूला, बैला बिलानी मारलं की काय त्याला, असं म्हणून आम्ही सगळे त्या गडग्याजवळ, म्हणजे तिथे गडगा आहे, म्हणजे आम्ही ते गडग्याच्या पलीकडे असं बोलतो, ते गडग्याच्या पलीकडचं झाड आंब्याचं असं तिथे आमचं नाव आहे. तर तिथे अरे तो वर रडतोय, वरती रडतोय, ते गडग्याजवळ रडतोय असं म्हणत म्हणत आहे ना आम्ही तिथे पळत सुटलो. अरे रडतो काय म्हणून बघतोय तर तो त्याला पिशवी उचलत नाही आंब्याची. झालं बोलता, अरे का रडतोय म्हणता, पिशवी असं करतोय. पिशवी उचलत नाही म्हणून तू रडतोस का, पिशवी उचलत नाही म्हणून रडतोस, तर हा बोलतो. झालं, ही एक गंमत झाली. आणि तसंच त्याची एक हकीकत आहे. तसंच आहे ना, हे जशी वर चढण आहे ना तशी आमच्याच घराच्या खालती अशी खालती चढण आहे. म्हणजे उतरण आहे, असं खालती थोडंसं उतरायचं, म्हणजे एक असं 2 मिनिटाचं अंतर आहे. असं उतरायचं आणि खाली आमच्या बैलाचा गोठा आहे. असा मोठा गोठा आहे आणि आमचे बैलं बिलं पण भरपूर तयार, असे बैल मोठे रावण असे, म्हणजे त्यांचे एक कोला एवढा मोठा, असे मोठे बैल आमचे तयार. आणि आमच्या बैलांचे ना झुंज वगैरे दिवाळीला लावतात, असे बैल तयार आमचे. गाई पण होते, म्हशी होत्या. आणि तो आहे ना ह्याला कसं मँगोचं चॉकलेट खायची सवय झालेली इथे मुंबईला. तर तो मँगोचं चॉकलेट म्हणजे त्या मँगो माहिती आहे ना, गोळी ऑरेंज पिवळ्या कलरची असते बघा, ती येल्लो कलरची, ती गोळी त्याला 8 आण्याची. 1 रुपयाचं कधी चॉकलेट खात नाही आणि आत्ता पण सवय आहे. तो मँगोची चॉकलेट फक्त खायचं, एक चॉकलेट त्या तोंडात दिलं ना की तो आपला दिवसभर चुकतोय, अशी त्याची लहानपणी सवय होती. तर आता गावाला कुठे चॉकलेट भेटणार, तो चॉकलेटसाठी गावाला रडायचा. चॉकलेट पाहिजे असं म्हणायचा. तर माझा भाऊ काय बोलला, चल तुला चॉकलेटच पाहिजे ना, चल भरपूर आहे आमच्या बैलाच्या इथे चॉकलेट, चल तुला गोट्यात घेऊन जातो. तो गोट्यात घेऊन गेला आणि ते बैलाच्या पाठीवर बसवलं. बैलाचा कोला, तो असा तयार बैल ना मोठा, त्याचा कोला एवढा मोठा, ते कोल्या बैलाच्या पाठीवर बसवलं. हे बघ ह्याच्यात आहे ना, या कोल्यावर हात मारून माझा भाऊ दाखवतोय, हे बघ ह्याच्यामध्ये ना गोळ्या आहेत भरलेले. आता तुला गोळ्या भेटतील, गप, आता रडायचं नाही. तुला चॉकलेट हवं असेल ना तेव्हा मला बोलायचं, मी ती येऊन तुला पाठीवर बसवेन आणि तू याच्यातले गोळ्या काढून खा. बैलाच्या पाठीवर बसल्यावर मग काय, तो रडायचा थांबायचा, म्हणजे तेवढ्यापुरती तो विसरायचा. असं करत करत तो गोळ्याचं विसरून गेला. आणि एक दिवशी असाच गोट्यात गेलेला. आणि काय गमत हो, म्हणजे कोंबडी चांगली पिलकरीन कोंबडी, म्हणजे उतरण. आणि आता खालून आता परत वर यायचं आहे ना गोट्यातून, खाली उतरून गेलाय गोट्यात, त्याने भावाने उचलून नेलं त्याला. आणि येताना आहे ना भाव मग कसं गुरांना चारा वगैरे घालत बसला, गवत वगैरे. आणि ह्याला कसे पाय फुटलेले 3 वर्षाचा चांगला, त्याचा चढण आहे ना वरती, म्हणून तो कसा असा टेकत असा घोड्यासारखा तो वरती येत होता. वरती येता तर काय झालं, आमचीच कोंबडी चांगली 21 पिल्लं होती कोंबडीला, चांगली पिलकरी नवीन उतरलेली होती आणि छोटी छोटी तिची पिल्लं होती. ती असं हा कसा असं ढोपऱ्यानी ना असं हलू येत होता. कोंबडीला वाटलं काय, हे माझ्या पिल्लांना पकडायला येतोय की काय, असं त्या कोंबडीला वाटलं. त्या कोंबडीने काय केलं माहितीये का, त्याच्या अंगावर अशी झुंबडच घातली, म्हणजे पप्पूच्या भाज्या, ते अशी झुंबड घातल्याबरोबर काय अशी बोचायला लागली त्याला. एवढा तो रडायला लागला. तेव्हा पण अजून आमची धावपळ झाली. म्हटलं काय झालं. मग शेवटी आम्ही त्या कोंबडीला पिल्लांना बाजूला घेतलो आणि ह्याला उचलून आम्ही घरात आणलं. अशी आमची मुलांच्या पण अशी स्टोरी झालेली आहे. अशा स्टोरी आहेत ना, मी तुम्हाला भरपूर म्हणजे असं सांगत जाईन रोज. मस्त एक अशी माझी घडलेली स्टोरी तुम्हाला सांगितली आणि माझ्या मुलाबद्दल.